नागपूर ते संभाजीनगर महामार्गावर पेडगाव नजीक सकाळी 6 वाजताच्या सुमारास लक्झरी बस व मालवाहू ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात लक्झरी बसचा चालक गंभीर तर बसमधील 9 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। नागपूर ते संभाजीनगर महामार्गावरील पेडगाव नजीक पुण्यावरून कारंजाच्या दिशेने जात असलेली राजा कंपनीची MP13 ZK 9119 ही लक्झरी बस व कारंजावरून शेलू बाजारच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रेलर क्रमांक MH34 BG 1015 या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली। यामध्ये ट्रेलरच्या केबिनचा भाग लक्झरी बसच्या केबिनमध्ये घुसला। यामध्ये लक्झरी बसचा चालक विजयकुमार चौधरी वय अंदाजे 28 अमरावती याला गंभीर दुखापत होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता, तर बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती 112 ला कळताच पोलीस कर्मचारी मोहम्मद परसुआले खुशाल गाडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली। तत्पूर्वी ग्रामस्थांनी लक्झरी बसमधील जखमी 9 ते 10 प्रवाशांना शेलू बाजार, मंगरुळ पीर व कारंजा येथून आलेल्या 108 रुग्णवाहिकेद्वारे कारंजाकडे उपचारार्थ रवाना केले होते। तर केबिनमध्ये अडकलेल्या बस चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली। 2 तासानंतर JCB व एका ट्रकच्या मदतीने त्याला बाहेर काढून शेलू बाजार येथील आरोग्य केंद्रात व तिथून पुढील उपचारार्थ अकोला येथे रवाना करण्यात आले आहे। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळासाठी मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम।